अतिशय सोप्या पद्धतीने डाळ तडका कसा बनवायचा हे आपण इथं बघूया। मी 3 डाळी मिक्स करून इथं डाळ तडका बनवलेला आहे। मी इथं 1 कप तुरीची डाळ घेतली आहे, 1/4 कप मी इथं मुगाची डाळ घेतली आहे, 1/4 कप मसुरीची घेतली आहे। ह्या सगळ्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत। धुवून घेतल्यानंतर तुम्हाला लागेल तितकं पाणी घालून त्याच्यामध्ये जिरा, मेथी दाणे 10-12, हिंग, गरम मसाला पावडर, मीठ, हळद, अद्रक, 2 मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं, टोमॅटो 2 मी मीडियम साईजचे घेतलेत, लसूणच्या 10-12 पाकळ्या। आता ह्याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून तुम्ही तुमच्या कुकरला जितका वेळ लागतो त्याप्रमाणे शिट्ट्या करून घ्या। डाळ मऊ शिजली पाहिजे। तर आपल्या शिट्ट्या मला इथं 3 शिट्ट्या लागल्या डाळ मऊ शिजवायला। तुम्ही बघू शकता डाळ अगदी मऊ शिजली आहे। प्रत्येकाच्या कुकरवर आणि गॅसच्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे की डाळ शिजायला किती वेळ लागेल। इथं डाळ कुकर थंड होतोय तोपर्यंत आमच्या गप्पा चालल्या आहेत। टोमॅटोची साल काढून डाळ चांगली घोटून घ्या आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्या। कोथिंबीर टाकली की नंतर आपल्याला तडका तयार करायला घ्यायचा। मी इथे तेल टाकले, तेलामध्ये 3-4 मिरच्या टाकल्या आहेत। ह्या काश्मीरी लाल मिरच्या आहेत, तुम्ही तिखट पण घेऊ शकता। आता ह्या मिरच्या झाल्या की कसुरी मेथी झाली की लाल मिरची पावडर, पटपट पटपट करायचं आहे। हे तडका आपला जळला नाही पाहिजे आणि तो त्या डाळीवरती टाकून घ्या आणि आता हलवून घ्या। झाली आपली डाळ तयार। ही रेसिपी नक्की करून बघा, ही डाळ खूप चविष्ट बनते। थँक्यू। लाईक अँड सबस्क्राईब।